नमस्कार मैत्रिणींनो, मी मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. आज मी भोगीच्या दिवशी म्हणजे सर्व माझं आवरून मी खण आणायला गेले होते. माझ्या मैत्रिणी म्हणजे शेजारच्या मैत्रिणी त्या तिघी चौघीजणी आम्ही गेलो होतो. तिथे खण विकायला म्हणजे खेड्यातले शेजारचे गावातले कुंभार येतात. मग दरवर्षी आम्ही तेथूनच घेत असतो. अशा प्रकारे सर्व त्यांनी खण मांडून ठेवले होते. तुमच्या इकडं खण म्हणतात का आणखीन काही म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथं याला खण म्हणतात. मग आम्ही ते खण सर्व म्हणजे माझ्या सासूबाईंचा आणि माझा असे 2 खण घ्यायचे होते. त्यामुळे मी हे निवडून असे घेतले. तिथं तो हळदी कुंकू ते पूजा म्हणजे पूजून आणायचे असतात आणि मग एकमेकीला हळदी कुंकू लावून आम्ही ते पूजून घरी घेऊन आलो. ते खण अशा प्रकारे झाकून ते आणले होते आणि घरी आल्यानंतर मग परत ते मी खण म्हणजे तसेच ठेवत नाही. त्याला पुसून स्वच्छ पुसून म्हणजे त्याला ते काळं ते असतं ते निघतं. मग पुसून ते देवघरात मांडून त्याची परत पुसतो आम्ही तो खण. अशा प्रकारे एक मी खण घेऊन पुसून काढले. छोटे आहेत ते तुळशीचा खण असतो आणि मोठा असतो खण तो आपल्यासाठी असतो. अशा प्रकारे दोघींचे खण आम्ही आणले आणि देवघरात मी पुजून ठेवले. बरं, भोगी हा सण का साजरा करतात त्यामागे एक दंतकथा आहे की म्हणजे इंद्राणी आपले देवाचे देव इंद्राणी काय केलं की म्हणजे आपल्या पृथ्वीवर की शेतकऱ्यांना किंवा कुणालाही काही कमी पडू नये म्हणजे सर्वांचं शेतीतलं जे धान्य आहे ते त्यांचे धान्यात भरभराट व्हावी, चांगलं पीक यावं शेतकऱ्यांचं, ते सुखी राहावेत याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती आणि त्यामुळे हा सण साजरा करतात. काही राज्यात तर हा सण वेगळ्या पद्धतीत करतात. म्हणजे छोटे छोटे होळी पेटवल्या जातात आणि त्याच्यात म्हणजे बऱ्याच गोष्टीचे त्यात आहुती दिली जाते. म्हणजे काही पदार्थांची त्यात आहुती दिली जाते आणि म्हणजे बऱ्याच राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये, खाली तमिळनाडू किंवा महाराष्ट्रात, गुजरातमध्ये बऱ्याच राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो, पण वेगवेगळ्या पद्धतीत साजरा केला जातो. आपल्या इथे पण म्हणजे या सणाला खूप महत्त्व आहे. 3 दिवसाचा हा सण आहे आणि भोगीला पण खूप महत्त्व आहे. भोगीचं म्हणजे कसं शेतकरी ह्या दिवसात थोडंसं म्हणजे निवांत असतो. म्हणजे जरा कसं धान्य ते व्यवस्थित छान आलेलं असतं, कुठलं एवढं जास्त काम नसतं. इथून पुढं मग कामाला म्हणजे सुगी ते सुरू होतात. मग ह्या दिवसात असे भरभरून धान्य आलेले असतात. म्हणजे सर्वच पीक छान आले असते. म्हणजे खाद्यपदार्थ पण म्हणजे बघा भाज्या असतात, फळभाज्या, पालेभाज्या ह्या बऱ्याच. मग ह्या सर्व गोष्टी एकत्र करून आपण भोगीची भाजी करतो. म्हणजे ते एक शरीरात पौष्टिक सर्व जातं आणि तीळ आणि बाजरी उष्णता असते म्हणजे थंडीचे दिवस असतात म्हणून आपण त्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ टाकलेली भाकरी आपण खातो, बाजरीची भाकरी. मग याप्रमाणे मी सर्व ते खण पुजून घेतले आणि ते पुजल्यानंतर मी त्याच्यामध्ये ते तीळ म्हणजे तिळगुळाचा नैवेद्य दाखवला, आपल्या बाजरीचा भाकरी. आणि हां, एक गोष्ट मैत्रिणींनो, तुमच्या इकडं त्या भोगीच्या भाजीला भोगीची भाजी म्हणतात का काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कारण माझ्या सासरी भोगीची भाजी म्हणतात आणि माझ्या माहेरी खेंगट म्हणतात. खेंगट म्हणजे मला लग्न झाल्यानंतर पण मी खेंगटाची भाजीच म्हणत होते, पण त्याच्यानंतर आता सवय झाली, आता मी भोगीची भाजी म्हणते. पण माझ्या माहेरी खेंगट म्हणतात. त्या सर्व एकत्र केलेल्या भाजीला खेंगट म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे मी जे आपण वाणाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपण जे सर्व गाजर, वांगं म्हणजे जे सर्व आपण वाण ओटीत भरतो ते सर्व मी त्या खणामध्ये टाकून घेत असते. गाजर, वांगं, पेरू, घेवडा, त्याच्यानंतर ऊस, ज्वारीचे ते कणसाचं, गव्हाच्या लोंब्या, अशा बऱ्याच गोष्टी आपण ते एकत्र करून आपण ओटी भरत असतो. ते मी भोगीच्या दिवशी खणामध्ये थोडं थोडं टाकून ठेवत असते आणि संक्रांती दिवशी त्यातलं काढून
मग वौसायला घेऊन जात असते. अशा म्हणजे आमच्याकडे असं करतात. म्हणजे ह्या जे टाकलेलं आहे त्यातलं पण काढून घ्यायचं आणि वौसायला आपण जे मंदिरात जातो त्यावेळेस ते सर्व काढून देवाला वसण्यासाठी ते घ्यायचं असतं. आणि हे पहा त्यातल्या त्या ह्याच्यात पण तीळ आणि आपण बायकाला हळदी कुंकू करताना त्या जे तीळ आणि तांदूळ टाकतो ते पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यात ठेवलेलं आहे त्या ह्याच्यात. आणि आपला चुडा पण ठेवलेला असतो म्हणजे तुळशीसाठी आणि स्वतःसाठी पण. असे दोघीचे 4 चुडे मी खणावर ठेवून देणार आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. अशा प्रकारे मी हे सर्व म्हणजे हळदी कुंकू ते लावून सर्व पुजून घेतलेलं आहे. तुमच्या इकडे कसे असेच करतात का ते मला सांगा. त्या तिळगुळ पण मी तिथे सर्व ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बघा त्यात थोडं थोडं मी सगळं म्हणजे जास्त नाही टाकत. काय होत असतं त्यात पण ठेवल्यानंतर ते वाळून जातं. मग ते थोडं थोडंच फक्त शास्त्रमार्ग म्हणून ठेवलेलं असतं. आता ते मी चुडे ठेवणार. मग त्यातला एक चुडा उद्या संक्रांतीच्या दिवशी तुळशीला एक ठेवायचा आणि एक चुडा स्वतःला घालायचा. म्हणजे आम्ही असं करत असतो. तुमच्या इथं कसं करतात ते मला सांगा. आणि त्याच्यावर त्या खणावर झाकून ठेवायचं असतं. खण उघडा नाही ठेवायचा. त्यानंतर झाकून ठेवायचं. सर्व झाल्यानंतर मी त्या खणाला आणि देवघरातल्या देवांना ते सगळीकडे मी नैवेद्य दाखवून घेतलेला. म्हणजे खेंगटाची भाजी म्हणजे भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, मसाले भात आणि तिळगुळाचा लाडू मी केलेला आहे. तिळगुळाच्या लाडूची मी रेसिपी टाकलेली आहे. लॉंग व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. आता इथून मला रात्रीची पण तयारी करायची आहे कारण माझ्या सासूबाईंच्या आज भोगविडा असतो त्याची तयारी करायची आहे. मी तो व्हिडिओ पण टाकणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही पहा आणि माझी पूजा कशी झाली आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. भोगीच्या भाजीबद्दल तुम्हाला तर माहीतच असेल कारण ह्यात कसं सर्व पदार्थ म्हणजे सर्व भाज्या किंवा फळभाज्या ते सर्व त्यात टाकलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पौष्टिक मिळतं आणि ह्या दिवसात थंडीच्या दिवसात जे पाहिजे ते सर्व त्या भाज्यातून आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे आपले शरीर निरोगी राहतं. म्हणून हेही तुम्हाला माहीत असेल की म्हणतात ना की जे खातील भोगी ते सदा निरोगी आणि जे नाहीत खाणार भोगी ते सदा रोगी. त्याच्यामुळे भोगीची भाजी शक्यतो पण सर्वांना आवडतीच. भोगीची भाजी खूप छान लागते. आणि तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.